ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं असा खळबळजनक आरोप शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंनी केला। विशेष म्हणजे साहित्य संमेलनाच्या मंचावरून त्यांनी हा गौप्यस्फोट केला। त्यानंतर त्यांच्यावर शरद पवार, संजय राऊतांसह बऱ्याच नेत्यांनी हल्लाबोल केला। शिवाय गोरेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात असल्याचं सुषमा अंधारी यांनी म्हटलंय। दरम्यान नीलम गोरेंच्या या आरोपांनंतर ठाकरेंकडे असलेल्या 3 मर्सिडीज कुणाच्या असा प्रश्न उपस्थित होतोय। याचंच फॅक्ट चेक करण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात। उद्धव ठाकरे यांच्याकडे सध्या 3 मर्सिडीज गाड्या असल्याची माहिती आहे। या गाड्यांमधून जाताना किंवा स्वतः ते चालवताना देखील ठाकरे दिसून आलेत। यातली पहिली गाडी जी आहे त्या गाडीचा नंबर आहे MH43 R9477 आणि ही गाडी जी आहे ती अजय नाईक यांच्या नावावर असल्याची माहिती मिळते। ही गाडी वाशी, नवी मुंबईमध्ये रजिस्टर असल्याची माहिती समोर येते। ठाकरेंकडे दुसरी जी मर्सिडीज आहे या मर्सिडीजचा नंबर आहे MH11 AB 2979। ही गाडी घोडके नावाच्या एका व्यक्तीच्या नावावर असल्याची माहिती समोर येते। विशेष म्हणजे ही गाडी साताऱ्यामध्ये रजिस्टर असल्याची सुद्धा माहिती आहे। तर ठाकरेंकडे असलेली तिसरी गाडी म्हणजे MH01 AR 7542। ही जी गाडी आहे ही प्रबोधन प्रकाशन प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर रजिस्टर असल्याची माहिती मिळते। ही ताडदेव, मुंबईमध्ये रजिस्टर असल्याची माहिती आहे। या 3 मर्सिडीज ठाकरेंकडे असल्याची माहिती सध्या तरी मिळते। या 3 पैकी एक गाडी प्रबोधन प्रकाशनाच्या नावावर आहे, तर उर्वरित 2 गाड्या ज्या नाईक आणि घोडके यांच्या नावावर आहेत त्यांच्याकडे सध्या तरी कुठलंही मोठं पद नसल्याची माहिती समोर येते। याबाबत आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।